विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांचे प्रश्न होते पोस्ट ऑफिस भरती चांगली का रेल्वेची ग्रुप डी भरती चांगली. सगळ्या मुद्देसूद गोष्टी सांगणार आहे. ती परमनंट कुठली, कुठे जास्त पेन्शन आहे किंवा गव्हर्नमेंटच्या स्कीम कुठे जास्त असतात, सॅलरी किती असते, प्रमोशन कसे होते आणि सेफ जॉब सिक्युरिटी मध्ये पोस्ट ऑफिस मध्ये चांगला काय रेल्वेच्या ग्रुप डी भरतीमध्ये चांगला. साधारणपणे मित्रांनो मागच्या बऱ्याच दिवसापासून विद्यार्थ्यांचा प्रश्न होता यावर सब्जेक्टवर तुमचं एक सगळ्या गोष्टी अनालिसिस झाल्या पाहिजे. तर पोस्ट ऑफिस जी की 28,000 प्लस जागांसाठी आहे आणि रेल्वे डी ची मागे भरती आलेली, त्याच्यामध्ये आता विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो कुठे जॉईन करायचंय. ह्याच्यामध्ये पोस्ट ऑफिस मध्ये जीडीएस, एबीएस, बीपीएम पद असतात आणि रेल्वेमध्ये ट्रेकमॅन, हेल्पर, फंड्समन हे पद असतात जे की 10वी-12वी बेसिसवर दोन्हीकडे सेमच क्रायटेरिया, पोस्टमन असेल किंवा रेल्वेची भरती असेल 10वी-12वी तिथे शिक्षणामध्ये तुमचं होऊ शकतं. नोकरीचा प्रकार पाहिला तर टीआरसीए बेसिस पोस्ट ऑफिस भरती आणि जर रेल्वे ग्रुप डी चा जर पाहिला तर परमनंट वर्कमॅन आहेत मित्रांनो. सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफिसर असणार, भले क्लास डी असू द्या. इथे एक हा रेल्वे डी चा खूप मोठा फायदा आहे मित्रांनो. दुसरी गोष्ट मित्रांनो, पेन्शन लागू आहे का पोस्ट ऑफिस भरतीला. कुठल्याही पद्धतीचं एनपीएस म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीम लागू नाहीये मित्रांनो. आणि इथे एनपीएस लागू, नॅशनल पेन्शन स्कीम इथे रेल्वेच्या ग्रुप डी भरतीमध्ये लागू असणार आहे 100%. म्हणजे बघा पॉइंट नंबर हा परमनंटचा एक चांगला आहे, एनपीएस लागू आहे. 2 पॉइंट ग्रुप डी च्या भरतीचे चांगले आहेत ऍज कम्पेअर टू पोस्ट ऑफिस भरती. मग पोस्ट ऑफिस भरती जॉईन करू की नाही हा पण प्रश्न आहे ना विद्यार्थी मित्रांनो. परंतु अजून कंपॅरिझन बाकी आहे. स्पर्धा किती आहे इथे पोस्ट ऑफिसला तुम्हाला कुठली स्पर्धा द्यायची नाही, फक्त तुमचं ऑलरेडी सिलेक्शन अगोदरच ठरलेलं असतं. केव्हा, ज्यावेळेस तुमचा 10वीचा निकाल लागलेला असतो. सिलेक्शन तुमचं तुमच्या पर्सेंटेज वर होणार आहे, म्हणून ज्याला जास्त पर्सेंटेज असतील त्याचे तेवढे चान्सेस असतील कट ऑफचे म्हणजे सिलेक्शन होण्याचे. म्हणून इथं स्पर्धा आहे आणि नाही म्हणजे कट ऑफ वर डिपेंड आहे थोडक्यामध्ये. रेल्वेचं जर बघितलं तर स्पर्धा इथे खूप असते मित्रांनो, कारण इथे स्पर्धा ही रिटर्न एक्झाम मध्ये सुद्धा असणार आहे, फक्त मार्कच्या बेसिसवर इथं सिलेक्शन नाहीये. म्हणून स्पर्धा जरी असली तरी तुम्ही सिलेक्शन रिटर्न एक्झाम द्वारे तुमचं होणार असतं. म्हणून इथे स्पर्धा आहे आणि नाही ऍज कम्पेअर टू पोस्ट ऑफिस. दोन्हीच्या स्पर्धेचं जर बघितलं तर ऍव्हरेज आहे मित्रांनो. प्रमोशन पोस्ट ऑफिस भरतीमध्ये प्रमोशन होतं मित्रांनो, पण ते स्पेसिफिक लिमिट मध्येच होतं किंवा जास्त हायर लेवल क्लास ऑफिसर पोस्ट पर्यंत तिथे होत नाही प्रमोशन. प्रमोशन आणि डिपार्टमेंटल एक्झाम रेल्वेच्या डी भरतीमध्ये इथे होत असतात. इथे चांगला प्रमोशनला इथे तुम्हाला स्कोप आहे. रेल्वेमध्ये काम असणार आहे ते 4 ते 5 तास फक्त पोस्ट ऑफिस कार्यालयामध्ये मित्रांनो. फक्त 4-5 तासात काम आटोपून तुमचं झालं की झाले, तुम्ही फ्री निवांत असणार. रेल्वे भरतीमध्ये तुमचं मिनिमम साधारणपणे 8 तास काम असणार आहे आणि तुमचं एक्स्ट्रा वर्किंग जर लागलं तर ते तुमचं वेगळं असेल मित्रांनो. इथे फक्त हा थोडासा पॉइंट वीक आहे, परंतु 8 तास काम काही जास्त नाहीये मित्रांनो. सॅलरी पण तशीच आहे. जॉब सिक्युरिटी सगळ्यात महत्वाचं पोस्ट ऑफिस भरती बेस्ट जॉब सिक्युरिटी आहे की रेल्वेच्या ग्रुप डी भरतीमध्ये जॉब सिक्युरिटी जास्त आहे मित्रांनो. जॉब सिक्युरिटी जर जीडीएस जर बघितलं तर टेम्पररी सेमी गव्हर्नमेंट जॉब आहे आणि दुसरं सेंट्रल गव्हर्नमेंट हा जॉब आहे तुमचा रेल्वे ग्रुप डी चा मित्रांनो. ठीक आहे, रेल्वे भरतीतला थोडक्यामध्ये ग्रुप डी म्हणण्यापेक्षा. तर इथे सिक्युरिटी थोडीशी आहे, इथे 100% सिक्युरिटी आहे गव्हर्नमेंट जॉबला रेल्वेच्या भरतीमध्ये. सो जरी तुमचं आता तुमचं रेल्वेमध्ये जायचं जरी स्वप्न असेल, परंतु तुमचं फायनान्शियल कंडिशन आता सध्या हे नसेल, तर तुम्ही आता जी भरती निघली पोस्ट ऑफिस सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता तात्पुरतं फायनान्शियल प्रॉब्लेम करण्यासाठी. किंवा जर तुम्हाला रिलॅक्स काम पाहिजे असेल, नो टेन्शन, एनी डाऊट किंवा काही झंझट नको असेल, तर तुम्ही पोस्ट ऑफिस लाईफ टाइम सुद्धा जॉईन करू शकता, नो इश्यू मित्रांनो. ठीक आहे, म्हणून इथे सगळ्यात महत्वाचं पॉइंट सॅलरी आहे मित्रांनो. पोस्ट ऑफिसला हायेस्ट 29 अराउंड 30 पर्यंत सॅलरी मिळते आणि इथे रेल्वेला 18+ डीए प्लस हाऊस रेंट अलाउन्स सगळे गव्हर्नमेंटचे अलाउन्सेस मिळतात. म्हणजे सॅलरी दरवर्षी इन्क्रीमेंट होते, गव्हर्नमेंट रूल लागू होतात, पेन्शन, पीएफ, ग्रॅज्युटी सगळ्या गोष्टी मिळतात मित्रांनो. म्हणून डिपेंड आहे तुमच्यावर, तुम्हाला कुठलं आवड आहे रेल्वेमध्ये की पोस्ट ऑफिस, त्याच्यावरती सगळ्या गोष्टी असणार आहेत मित्रांनो. म्हणून
आवश्यक ती माहिती घ्या आणि कुठलंही जॉईन करा, दोन्ही फायद्याचं आहे. शेवटी गव्हर्नमेंट जॉब आहे दोन्ही पण, भले हा सेमी गव्हर्नमेंट आणि हा सेंट्रल गव्हर्नमेंट असू द्या, परंतु काहीच नसल्यापेक्षा हे बघा, एक म्हण आहे, समथिंग इज बेटर दॅन नथिंग. काहीच नसण्यापेक्षा काहीतरी असलेलं बरं. इथेच थांबतो मित्रांनो. नवीन अपडेट सोबत पुन्हा एकदा नव्याने भेटूया. जय हिंद मित्रांनो, धन्यवाद.